तर हाय सगळ्यांना, काय चाललंय सगळ्यांचं बरेच का सगळे सगळ्यांच्याच घरी घरी म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पा आपल्या घरी आलेत आणि आमच्या पण घरी गणपती बाप्पा आलेत. आम्ही पण बसवले गणपती, छोटेसे गणपती बाप्पा बसवलेत, पण मस्त छान असं डेकोरेशन केलंय. त्यांना पण आवडन आणि आम्हाला तर आवडलं डेकोरेशन. तर गणपती बाप्पाला पण डेकोरेशन आवडतं, असं छोटंसं छानसं केलंय डेकोरेशन. तर तुमच्या घरी बसलेत का गणपती? तर मी तुम्हाला आमचे गणपती दाखवते. तर आमच्या घरी गौराया पण असतात बरं का, आणि गणपती पण असतात. तर इथं आपले गणपती बाप्पा बसलेत. इथं आपण टेबल मांडलाय आणि टेबलच्या वरती हे सगळं डेकोरेशन केलंय. तर हे तुम्हाला माहिती आहे का, हे काय आहे? ही जी आपली व्हिडिओ बनवायची जी रिंग लाईट असती, तर ती रिंग लाईट आहे आणि त्याला मी अशा माळा फुलांच्या गुंडाळून घेतल्यात. तर आपल्या इथं आता लाईट नाही, त्यामुळे त्याला लाईट दिसत नाही, लाईट गेली. तर ही लाईट लावल्यावर एकदम भारी दिसतंय आणि हे पडद्यावर सगळी चमकी आहे. त्यामुळं हे लाईट अशी लागली ना, हे पडद्याची चमकी पण अशी चकचक करते आणि गणपती बाप्पाचे तर सगळं असं छानसं दिसतं. तर बघा बहिणीनं कसं आम्ही डोकं लावलं ह्याला, की जी आपली व्हिडिओ काढायची जी रिंग लाईट असती, तर ती रिंग लाईटला आपण पिन लावून ती लाईट लागती. आणि कलरफुलची पण लाईट असते, एक पिवळी कलरची असते आणि एक पांढऱ्या कलरची असते आणि तिसरी असती ती अशी कलरफुल असते. तर आम्ही कलरफुलमधनं अशी लाईट ह्याला ठेवलेली. आता आपल्या घरी लाईट गेली त्यामुळं दिसत नाही, लाईट आल्याच्या नंतर दिसेल आपल्याला हे सगळं. तर तुम्ही बघा, अशी रिंग लाईट आहे आणि त्याला जे आपण फुलांच्या जे माळा भेटतात, असे म्हणजे 20-30 रुपयाला एक माळ भेटती. ती माळा आम्ही आणलेले, तर 2 माळा मला लागल्यात इथं आणि त्या 2 माळा आम्ही गुंडाळत. आणि हे गणपती बाप्पाला फेटा घेऊन आलो. तर आम्ही गणपती भरपूर असे बघितले, हा घ्या त्या घ्या, म्हणजे कोणचा घ्यायचा कळत नव्हतं, ही घेऊ का ती घेऊ. आणि त्याच्यानंतर सौम्याने चॉईस केलेला हा गणपती बाप्पा आहे. तर सौम्याला मेन म्हणजे ह्या गणपती बाप्पाचं काय आवडलं मी तुम्हाला सांगते, की हे आपले गणपती बाप्पा आहेत ना, जे आपलं फुल असतंय गणपती बाप्पाचं आवडती फुल म्हणजे. तर आम्हाला प्रश्न पडलेला कोणचा गणपती घ्यायचा, तर हा सौम्याने गणपती चॉईस केलाय. मस्त पैकी असा फुलात गणपती बाप्पा बसलेले तुम्हाला दिसत असन आणि एकदम मस्त थाटात गणपती बाप्पा बसलेत ह्या फुलामध्ये. हे फुल गणपती बाप्पाच्या आवडीचं फुल आहे, त्यामुळे आम्ही हा गणपती घेऊन आलोत. तर हे गणपती सौम्याची चॉईस आहे आणि सौम्याची चॉईस केल्यानंतर आम्हाला पण हा गणपती आवडला. तर आता श्रावूला तिचे पप्पा दुकानला घेऊन गेलेत आणि ह्यांनी मला सांगितलं की चहा बनव. मी म्हणलं बरं ठीक आहे, बनवते चहा. तर चहा बनवायला घेते आता मी. चहा अजून बनवला नाही. तर आज हे घरीच येतं. मग हे आता श्रावले रडत होती, म्हणली चला पप्पा दुकानला घेऊन. तर मी म्हणलं जातील दुकानला घेऊन जावा तुम्ही, तर मी चहा बनवते. त्यांना प्यायचा होता चहा, मग हे म्हणले चहा बनव पेतो आणि मग तिला दुकानला घेऊन जातो. पण तोवर काय आपली श्राव थांबत नव्हती, तर इथं मी गॅसवर चहा ठेवायला लागले. गॅस आपला वरनं चालूच आहे. तर काय होतं, मी इथनं गॅस बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी इथनं गॅस बंद करते चालू करते. तर आपल्या घरात लहान मुली येतं, मग सेफ्टीसाठी मला हे कॉक बंद चालू करावं लागतं. ज्या टायमिंगला स्वयंपाक होईन सगळं होईन, मी त्या टायमिंगला हे कॉक बंद करून ठेवत असते. कारण की आपल्या घरी मुली लहान लहान येतं आणि मुली लहान असतात, त्यांना आपण किती सांगितलं गॅसकडे जाऊ नका तरी त्या जातातच. आणि माझ्या मुली पण तसेच येतं. मोठी चहा करती, चांगला येतो तिला चहा करायला, पण मोठीला चहा करायला लावला का ही बारकी मुलगी पण लगेच चहा बनवायला जाते. त्यामुळं आणि भांडे कुंडे खेळायचे असले तरी म्हणतात मम्मी आम्ही गॅसवर चहा बनवतो. नुसतं पाणी ठेवतात गॅसवर, पण कधी गॅस चालू करतील ते आपल्याला कळूच देणार नाही. त्यामुळे मी गॅसवरनं बंद करत असते आणि त्यांना म्हणत असते की गॅस चालू करू नका कोणी. मग ऐकतात पुरी. मी तर चहा साखर चहापत्ती टाकली चहात. तर आमच्या इकडे काळा चहा असतो बरं का, आम्ही दुधाचा चहा पित नाही, दूध जास्त आमच्या इथे भेटत पण नाही. आणि आणायचं म्हणलं तर म्हणजे आमच्या इथं स्टेशन म्हणून जिथनं सगळं सामान आम्ही आणतो तिथनं जाऊन जर आणलं तर दूध भेटतं, पण आम्हाला पण स्वतःला पित्ताचा त्रास आहे मला स्वामीच्या पप्पांना, त्यामुळे आम्ही काळा चहा करून पितो. आता हे लय उशीर झालं, दुकानला गेलेत बरं का. आता इथेच मग मला अगोदर चहा करून ठेवा जेणेकरून हे आले. आज सकाळी मी गणपती बाप्पाला नैवेद्याला शिरा केलता आणि तो शिरा वाटप पण केला घरात आणि तोच खाल्ला शिरा. त्यानंतर मी काय अजून स्वयंपाक बनवलं नाही, आता बनवायचा स्वयंपाक. तर हे म्हणजे अगोदर चहा कर, मला चहा प्यायल्याने वाटलं नाही, सकाळी मला लय आळस आलाय. तर आता ह्यांना एकदा चहा करून देते आणि दुपारचं जेवण काहीतरी बनवते. काय काय घेऊन आली तर तुम्हाला मी म्हणलेलं का नाही, श्रावूला तिचे पप्पा दुकानला घेऊन गेलेत. तर बघा काय काय घेऊन आली. काय काय
हा समोसे हा स्ट्रॉबेरी आणि बिस्किट बिस्किट समोसे आणि स्ट्रॉबेरी. तर तिने हे हिरवे वाटाणे आणलेत आणि हे स्ट्रॉबेरी, हे समोसे, हे स्ट्रॉबेरी. अजून काय घेऊन आले बघू. हातात दे, माझ्या हातात दे. आणि ओरिओचा बिस्किट आणलाय आणि स्ट्रॉबेरी, 2 स्ट्रॉबेरी आणल्यात. झाला ठेवलाय चहा. तर हे मला म्हणलेले चहा बनवून ठेवू, तर मी बनवून ठेवला चहा, उकळते. हा चांगला आहे, प्या. तर पाणी चांगलं आहे का विचारतात. ग्लासात आता चहाला घेतलेलं मी. अय मला दे, देते का? का ग गणपती बाप्पाला देते का? मग दे. या चहा प्यायला मित्रांनो. तर आमच्या ह्यांना लय आळस आलता, त्यामुळे चहा करायला लावलाय. चहा लय आवडतो मला पहिल्यापासूनच. आणि कुठलं बी काम करायच्या अगोदर मी चहा पितो, किंवा लय आळस आला ना मग चहा पित असतो. म्हणून चहा बनव म्हणलंय का. तर तोपर्यंत म्हणजे श्राव्या म्हणली चला पप्पा मला दुकानला घेऊन. मग त्याला दुकानावरनं खायला आणलंय. तोपर्यंत बनव म्हणलंय चहा. मग हिने बनवलाय आता. चहा बनवलाय, उकळतो अजून चहा. आणि श्रावणी रात्री 8-8:30 वाजता कॉफीचा हट्ट धरलेला, की कॉफीची पुडी होती घरात, आता कुठं पडली काय माहिती. ती कॉफी तिला घावली घरात. तर म्हणली मला कॉफी प्यायची, आत्ताच कॉफी करून द्या. तर तिचे पप्पा म्हणले सकाळी तुला नेतो आणि हॉटेलचा चहा आणतो पाजून. तर तिला हॉटेलचा चहा लय आवडतो. तिच्या सकाळपासून ध्यानात नाही वाटतं, ती काही म्हणलीच नाही. अय श्राव, तुझ्या ध्यानात होतं का चहा प्यायला जायचं होतं ना आज हॉटेलला तुला? मग काय गेली नाही? असंच होय. तिच्या देहातच काय राहिलं नाही की आपल्याला चहा प्यायला जायचंय म्हणून. तिला हॉटेलचा आणि दुधाचा मस्त चहा आवडतो बरं का. कॉफी, दुधाचा चहा, काळा चहा आवडत नाही. आता चहा केलाय पण ती काळा चहा पिणार नाही, कारण की तिला आवडतच नाही काळा चहा प्यायला. ती दुधाचा चहा पिती नाही तर कॉफी पिती. तर आता मी कप शोधते चहा प्यायला. आणि आमच्या ह्यांना आहे ना कपात पिपात चहा लागत नाही. तुम्हाला आता दाखवते हे चहा कशात पितात. तुम्हाला पण प्रश्न पडून की हे खरंच अशी चहा पितात का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांना गावून चहा कधीच आवडत नाही बरं का. ओ चला चहा प्यायला. गावून चहा कधीच पित नाही. त्यांना गावून चहा दिला ना तर महागारा चहा देतात. म्हणतात की महागारा चहा नको. चहा ह्यांना असं म्हणजे आपण चहा गावून पितो ना तसा चहा आवडत नाही. आणि कपमध्ये फुलपात्र्यात असं चहा आवडत नाही. तर तुम्हाला मी दाखवते ना ह्यांना चहा देताना की हे कशात चहा पितात, कशी पितात. आता बाहेर गेलेत, हात धुवायला वाटतं गेलं का तोंड धुवायला गेलं काय माहिती. गरम होतंय घरातले, तोंड धुतात तरी सुद्धा चहा पितात. किती उन्हाळा असू द्या किती बी गरम होत्या, पण श्रावच्या पप्पाला आहे ना चहा लागतो म्हणजे लागतोच. हे लय चहाची आवड आहे ह्यांना. त्यांच्यामुळे आम्ही पण पित असतो बरं का. मला पण आता चहाची सवय लागली आहे ह्यांच्यासोबत, आहे का नाही. तर श्रावला घरचा काळा चहा आवडत नाही है ना. आणि सौम्या तर चहाच पित नाही. तिला बी अजिबात कसला चहा आवडत नाही. कधी तर दुधाचा चहा पिली तर ती बी कधी तर अशी नेहमी पित नाही. तर मी तुम्हाला दाखवणार आहे चहा कशात पितात. तुम्हाला पण आश्चर्य वाटेल चहा कशात पितात हे बघूनच. ह्याच्या आधी कोणी पेलेलं तुम्ही बघितलंच नसेल की तुम्हाला प्रश्न पडला असेल कशात पितात. तुम्ही आतापर्यंत वाटीत चहा पिलेले बघितले असेल, प्लेटीत चहा पिलेले बघितले असतील, कबशीत चहा पितात, कपात पितात, फुलपात्र्यात पितात, ग्लासात पितात. ग्लासात सुद्धा चहा पिताना तुम्ही बघितलं असेल. पण आमचे मिस्टर कशात चहा पितात ना आज तुम्हाला मी दाखवते. ओ चला बसा चहा प्यायला. तर आज तुम्हाला कळण हे चहा कशात पितात. ढंटडन कशाला दाखवती? दाखवू द्या की तुम्ही कशात चहा पिता. कळू द्या जरा त्यांना पण. कशाला दाखवायचे? अगं दुसरं फुलपात्र हे काहीतरी घ्यायचं ना तोपर्यंत. कशाला, ज्यात तुम्ही चहा पितात त्यातच प्या. उगा व्हिडिओसाठी नका फुलपात्र पिऊ. त्या ह्यांना अशी ताटाने चहा प्यायची सवय बरं का. आता आमचे सासरे नाही येत, वारलेत, पण आमचे सासरे पण असेच चहा प्यायचे. जेव्हा मी लग्न करून आलते त्या टाइमला मला लय आश्चर्य वाटत हे असे चहा पितात म्हणून. आणि आले चहा पे बनवला नाही का, चहा बनवला मग नेहमीसारखं मी कपात चहा दिला नेऊन. तर यांना कपातला चहा आवडलाच नाही, ह्यांना पण नाही सासऱ्याला पण नाही. पण पहिल्यांदा दिल तर चहा म्हणून कधीच हे काही बोलले नाहीत. आणि त्याच्यानंतर मग आमचे सासरे म्हणले चहा कर, चहाची तलपच गेली नाही. मग आमच्या सासून चहा केला आणि जेव्हा चहा दिलाय मला वाटलं जेवायला काय परत चहा घेतलाय का काय. म्हणलं जेवायचं ह्यांना तर त्यात काय भाकर फिकर चपाती चुरून खायची काय असं चहा दिलाय है का नाही. मित्रांनो चहा प्यायला तर असलं चहा पिणं बघा ह्यांचं.
बघितलं ना तुम्हाला मी म्हणलेलं का तुम्ही सगळ्यात चहा पिलेले भांडे बघितले असते, पण असलं भांडं कधी बघितले का तुम्ही चहा पिताना? एवढी मोठी परात घेऊन त्या परातीत चहा पितात. आणि आमच्या सासऱ्याला तशी सवय होती, ह्यांना बी तशी सवय. एखादा माणूस जेवायला घेतं परात आणि ह्यांच्याकडे बघा कशी पद्धती. तर मी नाही बरं का तशी पेत चहा, मला आवडत बी नाही परातीत चहा प्यायला. हे बघा झाला बी पिऊन 2 मिनिटात, कारण की यांना गार व्हायचं नाही पंचायत पडते, म्हणतात गार करा काय, त्यापेक्षा आपलं हे तर चहा पिलेलं बरं. तर मी असल्या परातीत कधी चहा पित नाही बरं का, मी आता कपात चहा पिणार आहे. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय